नमस्कार, मी राधिका आणि आज आपण बघणार आहोत की कॉमा म्हणजेच काय तर स्वल्पविराम. आता हा काय आहे तर आपला पंक्च्युएशन मार्क म्हणजेच विरामचिन्हामधला दुसरा प्रकार आहे. आता हा कसा वापरला जातो, त्याचं डेफिनेशन काय आहे आणि जर एक्झाममध्ये तुम्हाला असे काही सेंटेन्स विचारले तर तुम्ही त्याच्यामध्ये कॉमा कसा वापरणार आहात, कोणकोणत्या वेळेस आणि कशासाठी कॉमाचा यूज केला जातो, हे सगळं आज आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यात अगोदर आपण बघूया की स्वल्पविराम म्हणजे काय, तर त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉमा. आता कसा वापरला जातो हा, तर यादीतले शब्द वेगळे करण्यासाठी. म्हणजेच काय तर द टू सेपरेट वर्ड इन अ लिस्टमध्ये जर एकाच जसं की फॉर एक्झाम्पल फुलांची नावं आहेत, फळांची नावं आहेत, माणसांची नावं आहेत, शहराची नावं आहेत, गावाची नावं आहेत, सो त्यांना वेगळं करण्याचं काम, सेपरेट करण्याचं काम कोण करतं तर आपला हा कॉमा करतो. सेकंड काय आहे तर वाक्यात थोडा विराम देण्यासाठी. विराम देणं म्हणजेच काय, पॉज करणं, थोडंसं थांबणं. अ स्मॉल पॉज इन अ सेंटेन्स म्हणजे ह्या सेंटेन्समध्ये मला थोडंसं थांबायचं आहे, पूर्ण नाही थांबायचं आहे. पूर्ण थांबलं की मी काय बनणार आहे, फुल स्टॉप बनणार आहे. पण मी जेव्हा थोडं थांबणार आहे तेव्हा मी काय असणार आहे तर कॉमा म्हणजे स्वल्पविराम असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊया की मी सफरचंद, केळी, द्राक्षे आणि संत्री खरेदी केली. मग मी काय केलं तर ही काय आहेत, माझ्याकडे सगळी फळं आहेत. सो ह्या फळांना सेपरेट करण्याचं काम, या फळांच्या नावाला सेपरेट करण्याचं काम कोण करतंय तर हा कॉमा करतोय. म्हणजेच काय, मला इथे थांबायचं आहे. मी सफरचंद, केळी, द्राक्षे आणि संत्री खरेदी केली. मी थांबले कुठे, फक्त सफरचंद नंतर, केळी नंतर. द्राक्षेनंतर थांबले का तर नाही, इथे आणि लागलेला आहे. सो मला इथे कंटिन्यू करायचं. जेव्हा कॉमा लागणार आहे तेव्हा आपल्याला थोड्या वेळासाठी तिथे थांबायचं आहे. म्हणजेच काय तर हे जे शब्द आहेत, हे जे वर्ड आहेत, यांना सेपरेट करण्याचं काम कोण करतं तर कॉमा करतो. सो इंग्लिशमध्ये आता हा काय होणार आहे, आय बाउट ॲपल्स, बनानास, ग्रेप्स अँड ऑरेंज. म्हणजे काय, मी सफरचंद, केळी, द्राक्ष आणि संत्री खरेदी केली. सो मला जेव्हा ही फ्रूट्सची नावं एकत्रित आली तेव्हा त्यांना सेपरेट करण्यासाठी मला काय करावं लागलं, थोडंसं थांबावं लागलं. आता दुसरं एक एक्झाम्पल बघूया, त्याच्यामधून समजून घेऊया. सेकंड आहे आजोबा, आजी, आई आणि बाबा गावाला गेले. सो आजोबानंतर थोडंसं थांबले मी, आजी, आई बाबामध्ये थांबले का नाही, हा आणि आहे, इथे कॉमा असता तर मग मला थांबावं लागलं असतं. गेले, त्याच्यानंतर गेल्याच्या नंतर जो फुल स्टॉप लागलाय त्याला काय म्हणतो आपण, पूर्ण विराम. म्हणजे इथे मला पूर्ण थांबायचं आहे. स्वल्पविराम म्हणजेच काय तर आपल्याला पूर्ण पण नाही थांबायचं आणि जास्त म्हणजे लगेच पण नाही, फक्त आपल्याला हलकं थोडंसं आपल्याला पॉज करायचं आहे तिथे. ग्रँडपा, ग्रँडमा, मॉम अँड डॅड वेंट टू द विलेज. आता ग्रँडमा नंतर आपण कॉमा असल्यामुळे थोडंसं तिथे थांबलं होतं. थर्ड आहे ती म्हणाली, ये लवकर, या लवकर ये. ती म्हणाली, ह्याच्यानंतर कॉमा आलेला आहे म्हणून काय झालं तर आपण इथे थोडा वेळ थांबलो आहे. शी सेड कम क्विकली. आता कॉमा येईल तिथे आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं थांबायचं आहे. मग पुढला आपला सेंटेन्स आणि फुल स्टॉप झाला की आपल्याला पूर्णपणे थांबायचं आहे. फुल स्टॉपचा व्हिडिओ आपला ऑलरेडी म्हणजे चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तुम्ही विरामचिन्हेचं जी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये जाऊन सगळी विरामचिन्हे बघू शकता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या पंक्च्युएशन मार्क्स सोबत. तोपर्यंत बाय बाय.